युवा स्वराज्य न्यूज, युवा महाराष्ट्राचा बुलंद आवाज। फुलंब्री तालुक्यातील बारेगाव येथे भाजपाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट आणि गणातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे। काँग्रेस नेते केवळ टीकेचे राजकारण करत असून भाजप मात्र विकासाच्या माध्यमातून जनतेसमोर स्पष्ट व्हिजन मांडत असल्याचं त्यांनी रविवारी दिनांक 1 रोजी बोलताना सांगितलंय। यावेळी आमदार अनुराधाताई चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, नगरसेवक विजय अवताडे, रामेश्वर भादवे, नरेंद्र देशमुख, सुचित बोरसे, एकनाथ धटिंग, बाळासाहेब सोटम, विकास कुलकर्णी, पंडितराव जाधव, सांडू अण्णा जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती। गणोरी गटातील भाजप उमेदवार निखिल चव्हाण, बाळासाहेब तांदळे व सुजाता बनकर यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। पुढे बोलताना श्री दानवे म्हणाले की भाजपकडे देशभरात विकासाचे स्पष्ट व्हिजन आहे, मात्र काँग्रेसकडे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करण्याचंच व्हिजन आहे। खासदार कल्याण काळे हे वरिष्ठ नेत्यांवर टीका करण्यातच वेळ घालवत असून ही टीका बाभळीच्या झाडाऐवजी आंब्याच्या झाडावर दगड मारण्यासारखी आहे, असा टोला त्यांनी लगावलाय। खासदार कल्याण काळे यांनी जालना लोकसभा मतदारसंघात नेमका कोणता विकास केला हे जनतेसमोर मांडावे। मी खासदार असताना जालना जळगाव रेल्वे मार्ग मंजूर करून आणला। आज खासदार असताना त्यांनी समृद्धी महामार्गावर रेल्वे लाईन मंजूर करून आणावी। केंद्रातील कोणतीही योजना जालना लोकसभेसाठी त्यांनी आणली असेल तर ती दाखवून द्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट व माजी उपमहापौर विजय अवताडे यांनी आपले मनोगत व्यक्त केलंय। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार सुचित बोरसे यांनी मांडले। सभेला शेकडो नागरिकांची उपस्थिती होती। या प्रसंगी सोमनाथ ठेंगे, महेश जाधव, राहुल जाधव, गणेश बोरसे, हसन देशमुख, नानासाहेब जाधव, बाबासाहेब बकाल, प्रदीप मोहरे, संजय जाधव, नारायण जाधव, नईम शेख, भाऊसाहेब मोहरे, पुंडलिक जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते। प्रतिनिधी प्रशांत निकम, युवा स्वराज्य न्यूज, फुलंब्री। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी युवा स्वराज्य न्यूजला सबस्क्राईब करा।